कुणीही कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार. यवतमधील तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडून यवतमधील तणावग्रस्त भागाचा आढावा. परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत, अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन. पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव, जाळपोळ आणि दगडफेकीनंतर पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर. हिंसाचारानंतर परिसरातून पोलिसांचा रूट मार्च. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान, मशिदीवर दगडफेकीनंतर उद्रेक. व्हॉट्सअप व ग्रुपवरती आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर हिंसाचार भडकला. भविष्यात बेशिस्त वागाल तर खपून घेणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम. कोकाडेंविरोधात रोष होता म्हणून खातं बदललं, फडणवीसांकडून स्पष्ट. कृषी मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर दत्तात्रय भरणेंचं ही वादग्रस्त वक्तव्य. जो वाकडं काम करून पुन्हा सरळ करतो त्याला लोक लक्षात ठेवतात. दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य वादात. महादेवी हत्तीनेच्या नान्नीत वापसीचा मार्ग मोकळा. वंतारा संस्था माधुरीला कोल्हापुरात परत पाठवण्यास सकारात्मक, मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुनरागमन शक्य नाही. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून स्पष्ट. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी 8 दिवसात न पकडल्यास बीडमध्ये कडकडीत बंद पुकारू. एक गाडी सुद्धा फिरकू देणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा. महादेव मुंडे हत्या प्रकरणात 5 जणांची पोलिसांकडून कसून चौकशी. संशयित गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तपासाला गती. कोल्हापुरात आता मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ. 40 वर्षांच्या लढ्याला यश. येत्या 18 ऑगस्ट पासून खंडपीठाचं काम सुरू होणार. मुख्य न्यायमूर्तींकडून नोटिफिकेशन जारी. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना सरकारची भेट मिळणार. जुलै महिन्याच्या 1,500 रुपयांचा निधी वितरित होणार. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा. श्यामची आई सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान. बेस्ट चिल्ड्रन फिल्म म्हणून नाळ 2 चित्रपटाचं नाव, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या यादीत शाहरुख, विक्रांत मेसी आणि राणी मुखर्जीला स्थान. अनिल अंबानींविरोधात लुकआउट नोटीस जारी. 5 ऑगस्टला चौकशीसाठी ईडी मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना. नुकतीच अंबानींच्या रिलायन्स समूहाशी संबंधित विविध ठिकाणांवर छापेमारी झाली होती.